नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी सरकारला दिला थेट इशारा। काही मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील भर उन्हात आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंच्या भेटीला आले आहेत। राज्यात या जलद घडामोडी घडत असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असे तायवाडे यांनी स्पष्ट केलं आहे। ती कागदपत्र अधिकाऱ्याला जे आवश्यक असतात ती कागदपत्र जी व्यक्ती जात प्रमाणपत्राची मागणी करते ते जर पुरवू शकत नसेल तर कुठलाही अधिकारी त्याला ते देऊ शकत नाही। कारण हा कायदा काही महाराष्ट्रातला नाही, हा पूर्ण देशातला कायदा आहे। काय की जात प्रमाणपत्र वैयक्तिक दिल्या जाते, सामूहिक दिल्या जात नाही। आणि म्हणून आजही अनेक कुटुंब असे आहेत, तुम्हाला सांगतो मी, की ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, नाही आहे असं नाही आहे, परंतु 1967च्या पूर्वीचा पुरावा ते आणू शकत नाही, म्हणून त्यांच्या त्या जातीची वैधता होत नाही। आणि हे काही नुसते कुणबी मराठी कुणबी नाही, तेली माळी सुद्धा ज्या काही 400 जाती आहे त्या सर्व 400 जातीची ही अडचण आहे की 67च्या पूर्वीचा पुरावा मिळत नाही, म्हणून त्यांची जात वैधता प्रमाणपत्र त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे शासकीय सवलतीपासून ते वंचित राहतात। आणि म्हणून हे का एका जातीकरता हा नियम बदलू शकत नाही। आणि म्हणून जे काही जो कोणती व्यक्ती जात प्रमाणपत्राची आणि त्याच्या वैधतेची मागणी करतो त्याच्याकडे हे वैयक्तिक पुरावे आहेत का याचा विचार त्यांनी करणं फार गरजेचं आहे।